पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग असणारं एक सेंटेन्स आपल्याला सिलेक्ट करायचं. याचा अर्थ काय, दिलेल्या 4 सेंटेन्सेस पैकी 3 सेंटेन्सेस मध्ये स्पेलिंग कुठेतरी इनकरेक्ट असणार. फर्स्ट सेंटेन्स बघा, शी अल्टिमेटली अटर्ड द ट्रूथ व्हाईल डाईंग ऑन द डेथ बेड. आता दिलेल्या सेंटेन्स मध्ये बघा, अल्टिमेटली या वर्डचं स्पेलिंग चुकवलं बघा. अल्टिमेटलीचं स्पेलिंग असतं ULTIMATELY, अल्टिमेटली. ओके, स्पेलिंग चुकवलंय. त्यानंतर बघा, शी अल्टिमेटली अटर्ड द ट्रूथ व्हाईल डाईंग. डाईंगचं सुद्धा स्पेलिंग चुकवलं बघा. म्हणजे ज्यावेळेस तिचं मरण जवळ आलं होतं किंवा ती मरणार होती त्यावेळेसचा विषय. मग डाईंगचं स्पेलिंग काय असणार आहे, DYING. ओके, DYE केलंय म्हणून हे सुद्धा स्पेलिंग इनकरेक्ट आहे. त्यांनी करेक्ट स्पेलिंग वाला विचारलंय, इज इनकरेक्ट. बी बघा, कॉपिंग समवन एल्सेस आयडिया लुजेस हाफ ऑफ इट्स वर्थ. सेकंड सेंटेन्स मध्ये एक एक शब्दाचं स्पेलिंग चेक करा. कॉपिंग, COPING, कॉपिंग समवन एल्स, आणि त्याला पॉझिटिव्ह करताना एल्सेस असं करतो आपण, ELSE अपोस्ट्रोफी देऊन यस, एल्सेस. बरोबर का, ते बरोबर आहे. आयडिया लुजेस हाफ ऑफ इट्स वर्थ, कोणत्याही ठिकाणी स्पेलिंग चुकवलेलं नाही. म्हणजे नंबर 2 जे सेंटेन्स आहे ते स्पेलिंगच्या दृष्टीने करेक्ट आहे आणि त्यांनी तेच विचारलं होतं करेक्ट स्पेलिंग वाला सेंटेन्स. थर्ड बघा, ही इज वेल नोन. आता वेल नोन शब्द असा नाही लिहित बघा. वेल नोन शब्द लिहिताना WELL हायफन देऊन, म्हणजे हायफनेटेड लिहायचंय त्याला. ओके, वेल नोन, KNOWN, वेल नोन असा शब्द पाहिजे. त्यांनी वेल नोन सरळ एकत्र करून लिहिलाय. तो शब्द कसा लिहितात, हायफनेटेड लिहितात. 3 इज इनकरेक्ट. फोर्थ बघा, ही इज वेल नोन फॉर फॉरगेटिंग एव्हरीथिंग वन्स हिज टास्क इज ओव्हर. ओके, फोर्थ सेंटेन्स, नाउअडेज वर्शिपिंग गॉड ॲट द पब्लिक प्लेसेस इज स्ट्रिक्टली फॉरबिडन. आता बघा, नाउअडेज वर्शिपिंग गॉड ॲट द पब्लिक प्लेसेस इज स्ट्रिक्टली फॉरबिडन म्हणजे प्रतिबंधित करण्यात आलं आहे. या सेंटेन्स मध्ये नंबर 4चा जो वर्ड आहे फॉरबिडन, त्याचं स्पेलिंग चुकवलंय. FORBIDD पाहिजे होता, त्यांनी एकच D घेतला, DDN, फॉरबिडन. आले लक्षात. नंबर 4 सुद्धा इनकरेक्ट, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एका वर्डचं स्पेलिंग इनकरेक्ट आहे. त्यांनी करेक्ट विचारलं होतं. नंबर 2 इज द आन्सर.